शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। विठ्ठला 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 हरी विठ्ठला 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 हरी विठ्ठला 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 कुंडली वर्ग हरी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, संताजिया संताजिया त्यांच्या कृपा दाने कधेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाने कधेचा विस्तारू। हे दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, संताजिया संताजिया त्यांच्या कृपा दाने कधेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास
विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम कलानिशवादापणोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ओम ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा ओम 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 नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी करुणा कर दयाळा करुणा कर दयाळा करुणा कर दयाळा तुझा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादि ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येद समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं क्षीरसा कुरुंतं जयाचा जन्म जगिनामार्थ झाला जयाचा काळ सदा नामात चालिला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा तया श्री गुरुमूर्ती अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रिय भक्तं वातजातं नमामि विठ्ठला विठ्ठला चला विठ्ठला विठ्ठला म्हणहुनी शरण जावे म्हणहुनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीच्या संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे महात्मे की ज्या महात्म्याची वाणी तुम्हा जनसामान्यांना आवडेल यात नवल नाही ज्या महात्म्याची वाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आवडावी वारकरी संप्रदायामध्ये ज्या वाणीचा विचार करताना सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता वेदमंत्राची पवित्रता गंगेची शुचिता आईची वात्सल्यता अशी अनेक उपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संतमान्य संत जगदमान्य संत संत सम्राट जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया श्री महाराजांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग तुम्हा सर्वांच्या सेवेकरिता निवडला विठ्ठला 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 अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि याही वर्षी त्यातील ही 4थ्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे आली ही मी माझं परम भाग्य समजते कारण बघा ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन होतं ज्या ठिकाणी भगवंताचं नाम घेतल्या जातं त्या ठिकाणाला तुकोबराया धन्यता देतात जिथे आठवती स्वामीचे ते पाय धन्य तेची ठाय रम्य स्थळ जिथे भगवंताचं नामचिंतन होतं
त्या देशालाही तुकोबाराया धन्यता देतात. मग असं असणार परम पवित्र आपलं गाव. त्यातील ही आजची सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे आली. कारण बघा, परमार्थामध्ये यायला आणि या सत्संगामध्ये यायला, संताची भेट व्हायला अनंत जन्मीचं पुण्य लागतं. काय? या सत्संगामध्ये यायला अनंत जन्मीचं पुण्य लागतं. ही गोष्ट सहजासहजी भेटत नाही. परमार्थ ही गोष्ट पुण्याने घ्यायची असते. परमार्थ ही गोष्ट पुण्याने घ्यायची असते. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलं बघा की भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावे अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशम विधेयी ही ततो दयती विवेका. ज्यावेळेस माणसाचं अनंत जन्मीचं पुण्य फळाला येतं, त्यावेळेस माणसाला संत संगती लाभत असते. त्यावेळेस माणूस हा सत्संगामध्ये उतरला जातो. मग असं माझी काहीतरी अनंत जन्मीची पुण्याई असेल, ज्यामुळे मला इथे सेवा करण्याचा योग आला. असो, ज्याप्रमाणे भक्त बलवंत हनुमंतराया बुद्धी देतील, विश्वमाऊली ज्ञानोबराया बुद्धी देतील, गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करपे दिदींच्या आशीर्वादाने दिदी जशी बुद्धी देतील तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला 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 बघा, अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. कशामुळे? तर तो हा उतरील पार भवदुस्तर नदीच्या. तुम्हाला जर या भवसागरातून हा जर भवसागर पार करायचा असेल, या भवसागरातून जर तरुण जायचं असेल, तर म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. आणखी काय म्हणतात? बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. तो भगवंत अतिशय करुणावंत आहे. सर्व सृष्टी त्याने निर्माण केली. अतिशय उदार असणारा तो भगवंत. अशा भगवंताला तुम्ही काय करा? अशा भगवंताची तुम्ही शरणागती करा. आणि तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताची शरणागती केल्याच्या नंतर जीवनामध्ये सुख प्राप्ती होते. आणि ती प्राप्ती, त्या सुखाची प्राप्ती मला माझ्या जीवनामध्ये झाली. त्याचा अनुभव मी स्वतः घेतला आणि जगाला प्रगट करून सांगितला. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. जसा वेळ मिळेल तसा अभंगाचं विस्तृत चिंतन बघू. विठ्ठला मग देवालाच का शरण जायचं? तर एक भगवंत आणि दुसरे संत सोडले तर प्रपंचामध्ये तुम्ही कुणाचीही शरणागती करा, त्यामध्ये तुम्हाला सुख मिळणार नाही. कारण तुकोबाराय म्हणतात की ठाऊकची आहे संसार दुःखाचा चित्ती क्षीण त्याचा वाहू नये. या संसार हा संपूर्ण दुःखाने भरलेला आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. तेव्हा विश्वमाऊली ज्ञानोबराय वर्णन करतात की अगा मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी जैसी सुख निद्रांथरोणी इंगळाची. या संसारामध्ये तुम्हाला सुख भेटणार नाही. मग तुम्हाला जर त्या त्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याकरिता भगवंताची कथा कीर्तन यामध्येच सुख भेटणार आहे. कारण एवढं जर स्थान सोडलं, ही जर जागा सोडली तर इतर कुठेही तुम्हाला सुख भेटणार नाही. कारण बघा, जे सुख भगवंताच्या कथेमध्ये आहे, भगवंताच्या कीर्तनामध्ये आहे, ते इतर कुठेही पाहायला मिळत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबराय वर्णन करतात की तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले यमदमा अवकळा निली तीर्थे ठायावरोनी उठविली यमलोकीची खुंटली राहटी अगवी यमु म्हणे काय यमावे दमु म्हणे कवनाते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही ऐसे माझे नाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. संपूर्ण जग भगवंताच्या कथेनं कीर्तनानं काय होत असतं? सुखी होत असतं. म्हणून जीवाने सतत भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण बघा, या कलियुगामध्ये हा भवसागर जर तरुण जायचा असेल तर संतांनी सोपा मार्ग सांगितला, तो म्हणजे भगवंताचं नामचिंतन. कलियुगामध्ये सर्वात सोपा जो मार्ग कोणता असेल भगवंताच्या प्राप्तीचा, तर तो म्हणजे काय आहे? भगवंताचं नामचिंतन. अखंड भगवंताचं नामचिंतन करा, तो नक्कीच तुम्हाला काय देईल? भेट देईल दादांनो. सर्व भावानं त्याचं नामचिंतन करत जावं माणसाने. कारण बघा, एक भाव सोडला तर भगवंत दुसऱ्या कोणत्याही साधनाने प्राप्त होत.
कलियुग माझी करावे नारायण देईल भ्याची तेने नारायण देईल भेटी कवी ऐका करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा हा सर्वात सोपा मार्ग सांगितला. मग सर्व भावाडी आपण त्याचं जर भजन करत राहिलो तर भगवंत निश्चितच आपल्या सर्व इच्छा काय करत असतो, पूर्ण करत असतो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. आणि देवाला लागतं काय, फक्त भाव लागतो. देवा कारणे भावत देवा कारणे भावतच मात लगे परसेवित जावे न लगे सेवित आले एका चित्त तरी बहुत साठी नका करू आता गा हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि राम कृष्ण राम देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहात गा. एक चित्त त्या भगवंताला समर्पित केलं ना की तो देव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो. आणि बघा परमार्थामध्ये सर्वात जर श्रेष्ठ काय असेल तर ते म्हणजे काय आहे, माणसाचं मन. सर्व भावाने माणसाने ते मन भगवंताच्या चरणावरती स्थिर केलं पाहिजे. कारण हे मन एवढं चंचल आहे की ते सहजासहजी कुणाच्याही हातात येत नाही. श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की चंचल ही मन कृष्णे प्रमाथो वलवत दृढम. अतिशय चंचल आहे हे मन. किती चंचल आहे, सुभाषितकार सांगतात की मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. सुभाषितकार वर्णन करतात की माकड आहे, आधीच माकड, त्यात त्याला विंचू चावला, त्यामध्येच त्याला भूतही लागलं आणि त्यामध्येच त्याला दारू पाजली. एवढ्या गोष्टी एकत्र आल्याच्या नंतर ते माकड किती अस्तव्यस्त चाळे करेल. मग जसं ते माकड चाळे करतं त्याप्रमाणे मन एवढं काय आहे, चंचल आहे. मन चंचल चपळ जाता येता नलगे वेळ जाता येता नलगे वेळ जाता येता नलगे वेळ जाता येता नलगे वेळ जाता येता नलगे जाता येता नलगे वेळ मन चंचल चपळ जाता येता नलगे वेळ
जाता येता न लगे वेळ. अतिशय चंचल असणार जे मन आहे ते मन आपण भगवंताच्या चरणावरती स्थिर केलं पाहिजे. महाराज भगवंताकडे विनंती करतात की देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. काय महाराज म्हणतात माझं हे जे मन आहे भगवंता ते तुझ्या चरणावरती स्थिर राहू दे. मने मना सांगतो विचार, तुका मने मना सांगतो विचार, तुका मने मना सांगतो विचार, तुका मने मना सांगतो विचार. रामा निर्धार दिसे दिस, रामा निर्धार दिसे दिस, तरी तुझा मधुर उत्तर नये, तरी तुझा मधुर उत्तर. धरावा दिसे दिस, ठेवीस नये जरी तुझा मधुर उत्तर, नये जरी तुझा मधुर उत्तर. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेन दिस. या मनाला तुकोबाराय म्हणतात की डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो होय. आणि मग काय होईल तर निवारुनी जाय माया, ऐसी छाया जयाची. मग ही संसाराची जी माया आहे ती काय होत असते, निवारण होत असते. हा जो संसार आहे यातून माणूस काय होत असतो, अलिप्त होत असतो. कारण बघा माणसाला दोन्हीही गोष्टी साध्य होत नसतात. एकतर प्रपंच माणसाने साधावा किंवा परमार्थ साधावा. आपलं दोन्हीही नाही नादान. आपला प्रपंचही फळाला जात नाही आणि आपला परमार्थही फळाला जात नाही. तुकोबाराय म्हणतात की प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, एकही निदानी नव्हे त्यासी, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होया अपघात शरीराचा. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे तया दोहीकडे धक्का, आणि शेवटी तो नरका माझी पडे. हेही साध्य होत नाही आणि तेही साध्य होत नाही. प्रपंच जर करायचा असेल तर माणसाचा प्रपंच हा फळाला गेला पाहिजे, आणि परमार्थ जर करत असाल तर तो परमार्थही माणसाचा फळाला गेला पाहिजे. कारण बघा परमार्थामध्ये 4 गोष्टीला फार महत्व आहे. पहिला विश्वास, दुसरी श्रद्धा आणि तिसरा भाव. श्रद्धा, विश्वास आणि भाव या 3 गोष्टी परमार्थामध्ये काय अतिशय महत्वाच्या आहेत. कारण श्रद्धा जर नसेल तर ज्ञानाची प्राप्ती होत नाही. गीतेमध्ये सांगतात की श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी श्रद्धा लागते. आणि दुसरी किंमत आहे ती म्हणजे विश्वासाला. विश्वास जर नसेल तर भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास जर नसेल, कारण बघा विश्वास हा असा पक्षी आहे तो जर एकदा उडून गेला ना की मग पुन्हा बसत नाही. एकदा का विश्वासाला तडा गेला की त्याला पुन्हा पहिल्यासारखी फिनिशिंग येत नाही. म्हणून माणसाने विश्वास हा एकदा ठेवला ना एखाद्या गोष्टीवर तर तो विश्वासघात कधी करायचा नसतो. महाराज म्हणतात की भंगलिया चित्ता आणि नेघे कशाने साधिता. एकदा का चित्त भंगलं की त्याला पुन्हा कशानेच साधता येत नाही. बघा एखाद्या भिंतीला जर भळ पडली आणि तिला जर तुम्ही परत कलर देऊन तिला जर पुन्हा तुम्ही तिची फिनिशिंग केली तर पुन्हा 4-5 दिवसाला ती भळ जशाच तशी काय होते दिसत असते. मग विश्वासाचा असंच आहे. एकदा जर का विश्वास उडाला की पुन्हा त्याला पहिल्यासारखी फिनिशिंग येत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे भाव. सर्वात श्रेष्ठ परमार्थामध्ये कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे काय आहे, भाव. आणि तोच भाव जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असा असणारा तो भाव. त्या सर्व भावाने आम्ही त्या भगवंताला शरण गेलो. अभंगाचं प्रथम मन उनी शरण भावे जावे मन उनी शरण जावे, जावे मन उनी शरण जावे, मन उनी शरण जावे, उनी शरण जावे, मन उनी शरण
सर्व भावे देवाची सर्व भावे देवाची तो हा उतरेल पार तो हा उतरेल म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व भावाने त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे. कारण बघा, तुम्ही कितीही संसार करा दादानो, आजपर्यंत कुणाच्या संसारामध्ये संसार कुणाचाच आजपर्यंत पूर्णत्वाला गेलेला नाही. महाराज म्हणतात, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला. परंतु संसाराने आजपर्यंत कुणाचीच बिलं काढलेली नाहीयेत. सगळीकडे दुःखमय असणारा तो संसार. अहो बघा, त्रेतायुगामध्ये सर्वात श्रेष्ठ राजा होऊन गेला राजा रावण. त्या राजा रावणाच्या घरामध्ये सोनं होतं का त्याची घरं सोन्याची होती हो? संपूर्ण नगरी त्या राजा रावणाची सोन्याची होती. मग असा असणारा तो राजा रावण, त्याचा संसार पूर्णत्वाला गेला नाही. तेथे तुमची आमची काय सत्ता आहे दादांना? काय महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी त्याच्या संपत्तीचं वर्णन करावं. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. परंतु एवढी संपत्ती असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात, सांगते कवडी गेले नाय, सांगते कवडी गेले नाय, कवडी गेली नाय, सांगते कवडी गेले नाय. तुका म्हणे जाती संपदा केवडी, सांगती कवडी गेली नाही, सांगती कवडी गेली म्हणे जाती संपदा केवडी, सांगती कवडी गेली नाही, सांगती कवडी गेली तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगाते कवडी गेली नाही. एवढी त्या राजा रावणाची संपत्ती होती, एवढा तो धनवान होता आणि तसाच तो विद्वानही होता दादा. भगवान शंकराचा अतिशय निष्ठावंत भक्त या जगामध्ये जर कोणता असेल तर तो म्हणजे कोण आहे? राजा रावण. भगवान शंकराचा कैलास पर्वत उचलण्याची ताकद त्या राजा रावणामध्ये होती. अतिशय सुंदर तो भगवंताचं स्तवन गायचा. जटाटवीगलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्यलंबितांबुजंग तुंग मालिकाडमड्डमड्डमड्ड मन्निनाद वड्डमरमय चकार चंड तांडवं तनोतु न शिवस्य जटाकटाह संभ्रमभ्रमन्निलिम्प निर्झरि विलोलवीचि वल्हरी विराजमान मूर्धनि दगद्दगद्दगज्ज्वलल्ललाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर तुरदिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदे पतित दिगंबरे मनो विनोद मे तुमस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरत्फनामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव अलिप्त दिग्वधूमुखी मदान्ध सिंधुर स्फुरत्त गुत्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं विभर्त भूतवर्तरि. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम हराय त्रिलोचनाय भस्मांग
असणारा तो राजा रावण, मग त्याचा संसार फळाला गेला नाही, तिथे तुमचा आमचा कसा जाईल दादानो? आपल्याकडे आहेच काय? संसारामध्ये तुम्ही काहीही कमवा, त्या सर्व गोष्टी कशा आहेत? नाशिवंत आहेत दादानो. संसारातल्या सर्व गोष्टी महाराज म्हणतात कशा आहेत? नाशिवंत आहेत. तुम्ही कितीही संसारातल्या कोणत्याही गोष्टी कमवा, त्या सर्व गोष्टी इथेच राहणार आहेत. सुभाषितकार वर्णन करतात की धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. तुम्ही कमवलेलं धन हे बँकेतच राहणार आहे. तुम्ही घेतलेले पशु पक्षी हे तुमच्या गोठ्यामध्येच राहणार आहे. तुमची असणारी पत्नी ही घराच्या दरवाजापर्यंतच राहणार आहे. आणि तुम्ही जे हे शरीर तुमचं म्हणता ते शरीर फक्त अग्निडाग देईपर्यंत. मग तुम्ही जे केलेलं कर्म आहे त्या कर्माने तुम्हाला काय करावं लागतं? त्या कर्माने तुम्हाला परलोकातला प्रवास करावा लागतो. आणि हा जर प्रवास तुम्हाला सुखाचा करायचा असेल तर महाराज म्हणतात की करा हरिभक्ती. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोड विनायमा पासोनिया सोड विनायमा पासोनिया सोड विनायमा पासो. हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडवी हरियमा पासोनिया सोडवी हरियमा सोडवी नायमा पासोनिया. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोड विनायमा पासोनिया सोड विनायमा पासोनिया. भक्ती परदे येईल कामा सोड विनायमा पासोनिया सोडवी नायमा करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासोलिया. संत वेळोवेळी जागा करत असतात की दादांनो भक्ती करा. आणि सर्वात सोपा मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे भक्ती मार्ग आहे. भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवेया पापा येणे जाणे खेपा येण्याची पै कुंटती. सर्वात सोपा जर मार्ग कोणता असेल भगवंताच्या प्राप्तीचा तर तो म्हणजे भक्ती मार्ग आहे. अनेक साधना आहेत भगवंताच्या प्राप्तीची, परंतु ती करणं कलियुगामध्ये शक्य सोपे साधन लाभ येत घरा सोपे साधन लाभ येतो घरा सोपे साधन लाभा सोपे साधन लाभ करा. सोपे साधन लाभ येतो घरा सोपे साधन लाभ येतो घरा सोपे साधन लाभा येतो घरा सोपे साधन लाभा येतो घरा. वाचाचे उच्चार राम हरी वाचाचे उच्चार राम हरी वाचाचे उच्चार राम हरी वाचाचे उच्चार राम हरी. सोपे साधन जय हो. लाभ येतो घरा सोपे साधन 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 लाभा 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 येतो घरा. सोपे हे साधन लाभ येतो घरा.
धरा वाचेसी उच्चारा राम नाम. सर्वात सोपं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे काय आहे? भगवंताचं नामचिंतन आहे. महाराज नाम म्हणतात नामचिंतन आहे. कारण बघा या सर्व गोष्टी कशा आहेत? अविनाशी आहेत दादांनो. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम न आटे. 4 खाणी ज्ञानोबारायांनी सांगितल्या. स्वदेज उद्वेज जरायुजानी अंडज आटे परी हरिनाम न आटे. मग असं असणारं ते भगवंताचं नाम अखंड संतांच्या मुखामध्ये काय असतं? अविरतपणे भगवंत संतांच्या मुखामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन असतं. बघा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. पांडुरंग ध्याने पांडुरंग मने पांडुरंग ध्याने पांडुरंग मने हो पांडुरंग जाणे पांडुरंग पांडुरंग जाणे पांडुरंग. पुढे म्हणा. जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग धाने पांडुरंग मणे पांडुरंग धाने पांडुरंग धाने पांडुरंग मणे जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग जाणे पांडुरंग मणी. पांडुरंग जाणे पांडुरंग. संसाराची प्रमाण हे खाली बसणाऱ्या वक्त्यांच्या मनस्थितीवर बघून म्हणा. मला काही अडचण नाही, मला प्रमाणाची काही अडचण नाही. कारण मला आवडतात. कारण भजनाशिवाय कीर्तनालाही काही नाहीये, रंग नाहीये. भजनाशिवाय कीर्तनालाही रंग नाहीये, म्हणून मला अडचण नाहीये. परंतु श्रोत्यांचा विचार करून प्रमाण म्हणा. कारण यांनी पुन्हा म्हणू नये की सगळं भजनावरच गेलं म्हणून. असो काय सांगत होते मी की भगवंताचं नामचिंतन हे अतिशय काय असतं? अतिशय श्रेष्ठ आहे. आणि ते संतांच्या मुखामध्ये अखंड अविरत असतं. त्यामुळे भगवंताला जेवढे संत जेवढे भक्त आवडतात तेवढं दुसरं काहीही आवडत नाही. न तथा मे प्रियतम आत्मह न च शंकर न संकर्षण न श्री नैव आत्माच यथा भवान. जेवढी भगवंताचा सख्खा भाऊ असणारा बरलाम तो सुद्धा मला एवढा आवडत नाही. आत्मयोनी ब्रह्मदेव ते ब्रह्मदेव सुद्धा मला एवढे आवडत नाहीत. भगवान शंकर ते सुद्धा जेवढे भगवंताला आवडत नाहीत. आणि शेवटी तर भगवंताने हद्द पार केली. नैव आत्मा जेवढा स्वतःचा आत्मा मला आवडत नाही तेवढे कोण आवडतात? भक्त आवडतात. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोणी अंतर राहे दासा. एवढे भगवंताला भक्त आवडत असतात. कशामुळे आवडत असतात? कारण तेही प्राणापर होते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. कशामुळे आवडतात? कारण त्यांचा भाव त्यांची सेवा तेवढे काय असते? श्रेष्ठ असते दादांनो. बघा तुम्हाला मी उदाहरण देऊन जाईल. भक्त बलवंत हनुमंतराया काय केलं हनुमंतरायाने? तर फक्त सेवा केली. दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखिले रामचरण. जेथ ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंटा. जेवढी सेवा संत भक्त करत असतात भगवंताची त्यामुळे तो भगवंत त्यांचं ऋण मानत असतो. काय? त्या सेवेचं ऋण मानत असतो. भजनाच्या कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा ऋणी. भगवंत त्यांचं ऋण मानत असतो. तुकोबाराय म्हणतात की हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण नाही क्षण वेगळा घालोनिया भारमाथा वघी चिंता वारली. तुका म्हणे वचनासाठी नामकंठी
धरी येले. काय धरी येले? नामकंठी धरी येले. मग अशी असणारी सेवा भक्त बलवंत हनुमंतरायाने केली. भक्त बलवंत हनुमंतरायाची जात जर बघितली तर कोणती? वानराची. महाराज वर्णन करतात की योनी जन्मला मरकट तो भक्ता माझी अतिश्रेष्ठ हनुमंते म्हणा वया कनिष्ठ ऐसा पापिष्ठ कोण आहे? कशाची जात आहे? माकडाची जात आहे, वानराची जात आहे. परंतु सेवा एवढं श्रद्धेनं केली आणि मगाशी बोलून गेले की परमार्थात काय लागतं? श्रद्धा लागते. एवढ्या श्रद्धेनं एवढ्या भावाने हनुमंतरायाने सेवा केली की तो भगवंत काय झाला? सेवा ऋणी झाला. मग असे असणारी सेवा संतान त्या भगवंताची करत असतात. माझ्या संत श्रेष्ठ जनाबाई बघा किती काम होतं जनाबाईंच्या मागं. नामदेवरायांच्या घरी जनाबाई राहायला होत्या. 14 माणसं संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या घरी. राजाई गोनाई दोघी सासा सुना दामा नामा जाना बाप लेक नारा विठा गोदा महादा ही चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई एसाई साखराई चारी सुना पाही नामयाच्या निंबाई ते लेकी आऊबाई बहिणी वेडी पिसी जणी दासी नामयाची. एवढे 14 माणसं नामदेवरायांच्या घरी होते. मग एवढ्या 14 माणसांचं काम करून जनाबाईंनी भगवंताला अळवावं. जनाबाई दळण दळायला बसल्या की स्वतःने भगवंत जनाबाईंना दळण दळू लागायला यायचा. झाड लोट करी जणी केर भरे चक्रपाणी कोणतंही घरकाम असू द्या माझा भगवंत जनाबाईंना करू लागायचा. कशाच्या जोरावर? भक्तीच्या जोरावरती, सेवेच्या जोरावरती. आणि तुकोबारायांचंही तेच आहे दादांनो. अनेक पिढ्यापासून 8 पिढ्यापासूनची सेवेचं ऋण होतं भगवंतावर. काय? तुकोबारायांच्या 8 पिढ्यापासूनचं सेवेचं मूळ होतं, ऋण होतं भगवंतावर. आणि म्हणूनच न सांगता करी सर्व कामे भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे साठविला राहो हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मृत्यू उभा. मूळ पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर त्याचे भक्तीने पंढरी सांडोणी आले देहू हरी तया पुत्र हरी झाला सुत विठ्ठल तयाला पुत्र पदाजी तयासी शंकर नामा त्याचे वंशी शंकराचा तो कानोबा पुत्र तयाचा बोलोबा बोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणी नामा सोडोनी वैकुंठा येत कनकाईच्या पोटा देव नाव ठेवी तुका वीर वैष्णव भक्त निका. अशी 8 पिढ्यापासूनची जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती होती. मग एवढंच भगवंतावर त्या सेवेचं ऋण झालं, त्या भक्तीचं ऋण झालं. ज्या वेळेस तुकोबाराय भगवंताचं बोलोबा महाराज भगवंताच्या दर्शनाला जायचे त्यावेळेस भगवंताची मान काय खाली वाकलेली असायची. कशामुळे? भगवंताची टाप होत नव्हती. जगद्गुरु बोलोबारायांकडे बघायची. कारण ऋण एवढं भक्तीचं झालेलं होतं. म्हणून बोलोबाला भगवंत विनंती करतात की बोलोबा काहीतरी मागा, माझ्या डोक्यावरचं हे ओझं कमी करा. कारण जेवढी तुम्ही सेवा केली त्याचं ऋण आता मला सहन होत नाही. म्हणून काहीतरी मागा. तेव्हा तुकोबाराय म्हणतात देवा या संसारातलं मला काहीही नको. नको धनमान न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो. मला या संसारातलं काहीही नको. कारण या संसारातलं तुमचा जो देह आहे तो देहच तुमचा नाही तर बाकीच्या गोष्टीचा विचार लांबच राहिला दादांनो. हा देह काळाच्या अधीन आहे. महाराज म्हणतात ना देह जाईल जाईल यासी काळोवा खाईल कारे नुमजसी दगडा कैचे हत्ती घोडे वाडा लोड बालिस ते सुपती जरा आली या फजिती अजूनही तरी होय जागा तुका म्हणे पुढे दगा. मग हा देह असा असणारा हा नाशिवंत देह. परंतु बघा देह जरी नाशिवंत असला तरी सुद्धा या देहाने भगवंताची प्राप्ती करून घेता येते. महाराज म्हणतात की शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचा थार नाही अपवित्र शरीराईसे. एवढं अमंगळ असणारं हे शरीर परंतु याने जर भगवंताची प्राप्ती करून घेतली तर महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. पुन्हा महाराज म्हणतात की शरीर विटाळाचे आळे माया मोह पाश जाळे पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. परंतु तुम्ही जर भगवंताचं नामचिंतन करत असतात तर महाराज म्हणतात शरीर सकळही शुद्ध शरीर निधीचाही निध शरीरे तुटे भवबंध. माशा या शरीराने हा भवरोगातून काय होता या भवसागरातून काय होता येतं पार होता येतं. कारण हा भवसागर तरुण जाणे कुणालाही जमत नाही दादानो. एवढं सोपं नाही हा भवसागर तरुण जाणे. भल्या भल्यांना जमलं नाही तेथे तुमची आमची काय सत्ता आहे दादानो. या भवसागरातून तरुण जाणे भल्या भल्यांना जमलं नाही. मग ते तुम्हा आम्हाला कसं जमल. मोठमोठे संत महाराज म्हणतात ना भव नदीचे पाणी फार ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्या उलथोनी खाली पाणी ते दादा. खूप अवघड आहे हा भवसागर तरुण
जाणं, परंतु संतांनी भगवंताच्या नामचिंतनाच्या जोरावर, भगवंताच्या भक्तीच्या जोरावरती हा भवसागर तरुण गेले. ते जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या दुसऱ्या तो चरणात हा उतरिल पार, तो 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 हा उतरिल पार भवसागर नदीचा, तो हा उतरिल पार भवसागर नदीचा, उतरिल पार, तो हा उतरिल पार, तो हा उतरिल पार, तो हा उतरिल पार, तो हा उतरिल पार भवदुत्तर नदीचा, तो हा उतरिल पार भवदुत्तर नदीचा, तो हा उतरिल पार, तो हा उतरिल पार, तो हा उतरिल पार, तो हा उतरिल पार, भवदुत्तर नदीचा, भवदुत्तर नदीचा, भवदुत्तर नदीचा, तो हा उतरिल पार, भवदुत्तर नदीचा, भवदुत्तर नदीचा, भवदुत्तर तो हा उतरील पार भवदुस्तर नदीच्या. एक भगवंत सोडला तर या भवसागरातून दुसरं कुणीही सोडवू शकणार नाही. एक संत आणि दुसरे भगवंत सोडले तर यातून सुटण्याचा उपाय दुसरा कोणताही नाही. कारण या संसारातून जसं जसं आपण सुटायला बघू तसं तसं आपण याच्यामध्ये जास्तच गोवत जातो. सुटा याचा काही करीतो उपाय, तो तो देखे पाय गोवियले. जसं जसं याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू तसं तसं आपण त्याच्यामध्ये काय होत जातो, गुंतलो जातो, गुरफटल्या जातो. म्हणून असा हा असणारा संसार बघा. हा संसार माणसाला एका जागेवरती स्थिर राहूच देत नाही दादा. काय या संसाराचा गुणधर्मच असा आहे की तो सतत सरकत राहतो. संमित प्रकारेने संसरती इति नाम संसार. सतत सरकत राहतो असा असणारा तो संसार. महाराज म्हणतात ना, पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर आणि राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ. हा संसार माणसाला एका जागेवरती बसू देत नाही. कारण अनेक व्यसन आहेत संसारामध्ये. महाराज म्हणतात, संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांडियले. मग या संसारामधून जर तुम्हाला शुद्ध व्हायचं असेल तर सर्वात श्रेष्ठ जर जागा कोणती सांगितली असेल तर ती म्हणजे काय आहे, भगवंताची कथा, भगवंताची कीर्तन. इथेच माणूस काय केलं, काय होतो, शुद्ध होतो. इथेच माणसाचं मन काय होतं, स्थिर होतं. कारण संसारामध्ये माणूस स्थिर राहू शकत नाही. ही एकच जागा अशी आहे जिथे माणसाच्या मनाला काय भेटत असते, शांतता मिळत असते, माणसाच्या जीवाला समाधान मिळत असतं. कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा याची बरी विठोबाची. भगवंताच्या कथेनं, भगवंताच्या नामचिंतनानं जीवाला सुख मिळणार आहे. म्हणून संत म्हणतात की ते आपण भगवंताचं नामचिंतन सतत मुखामध्ये धारण केलं पाहिजे. परंतु माणसाला हे लवकर
लवकर कळत नाही. कधी कळतं? महाराज म्हणतात कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. ज्यावेळेस माणसाचं आयुष्य संपतं त्यावेळेस माणसाला या गोष्टी कळत असतात. ज्यावेळेस मुलं बाळ घराच्या बाहेर हाकलून देतात त्यावेळेस कळतं की माझी कोणीच नव्हती, कुणी सुद्धा आपलं नाही. दादा या संसारातलं कोणतीच गोष्ट तुम्ही म्हणसाल आई वडील हे कोणीही तुमच्या कामाला येणारे नाहीये दादा. तुमचे आई वडील तुम्हाला सांभाळतात ते फक्त कशा करिता? लोभा करता. माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. त्यांना तुमचं हित ठाऊक नाही. महाराज म्हणतात ना हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिका चारुती. मग तुमचं जर हित कोण करत असेल तर ते संत करत असतात दादांनो. या संपूर्ण जगाचं हित संतांच्या ठिकाणी आहे. शोधून या आले संत हिताहित जगाचे किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. या जगाचं कल्याण व्हावं हा एकच हेतू संतांचा असतो. काय? संत अवतार हे जगाच्या कल्याणाकरिता घेत असतात दादांनो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषीं साच व्हावे वरता. या झाडू संताचे मार्ग अडराणी भरले जग उच्चिष्ठाचा भाग शेष उरला तो सेऊ. मग असे असणारे संत, कारण मग असे असणारे जे संत आहेत त्या संतांची भेट होणं सहजासहजी शक्य नाही आणि कलियुगामध्ये तर नाहीच नाही. कारण संत भेट एवढी दुर्लभ सांगतात महाराज की या जगामध्ये न घडणाऱ्या गोष्टी घडतील. काय? या जगामध्ये न घडणाऱ्या गोष्टी घडतील परंतु संत भेट होणार नाही. चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाह्या घेणा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा. अनंत जन्मीचं पुण्य लागतं संतांची भेट व्हायला. काय? संत भेट ही सहजासहजी होत नाही. बहु अवघड आहे संत भेटी तरी जगजेटी करुणा केली. संतांची भेट ही सहजासहजी होत नाही. ज्यावेळेस अनंत जन्मीचं पुण्य फळाला येतं त्यावेळेस पुण्यासता गाठी गाठी पूर्व पुण्यासता गाठी पुण्यासता गाठी पूर्व पुण्यासता भेटी ते होय संत भेटी ते होय बरवा बरवा संत संग संग बरवा बरवा संत संग संत संग बरवा बरवा संत संग संत संग बरवा बरवा संत संग. पूर्व पुण्य असता गाठी आणि संत भेटी. ज्यावेळेस अनंत जन्मीचं पुण्य फळाला येतं त्यावेळेस संतांची भेट होत असते. नाथबाबा सांगतात की निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लागिजे पाठोवाटीन तै होय भेटी हरिप्रियांची. ज्यावेळेस अनंत जन्मीचं पुण्य फळाला येतं त्यावेळेस संतांची भेट होत असते आणि अशा संतांची एकदा का माणसाच्या जीवनामध्ये भेट झाली की मग जीवनामध्ये करण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. तुका म्हणे काही आणि आता उरले आईसे नाही. एकदा अशा संतांची भेट या जीवाला जड जीवाला झाली की मग जीवनामध्ये करण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. तुम्ही कोणत्याही भावाने संतांना शरण जा. संत हे स्वतः सारखं बनवत असतात. शरण गेलं पाहिजे कारण महाराज म्हणतात की अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. जो शरण गेला तो काय झाला? अमर झाला. या संसारातून तो मुक्त होत असतो. कारण त्या संत भगवंताचं संतांचा काळ हा अखंड भगवंताच्या नामचिंतनामध्ये जात असतो आणि जो काळ भगवंताच्या नामचिंतनाने सारला जातो, जो काळ भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपण घालवतो त्या काळाला जगद्गुरु तुकोबाराया धन्यता देतात की चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेन तिथे जनवन ऐसे कृपेच्या सागरे दाटला आभारे पांडुरंग. तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन दाखविले भिन्न परी एक. असे असणारे संत. कारण संत आणि भगवंत काही नाहीत, वेगळे नाहीत. देवते संत निमित्त
त्या प्रतिमा देव आणि संत एकच आहेत दादानं, परंतु ते आपल्याला कळत नाहीत. संत नवती जगा माणसाच्या सारिखे, समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगण, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. संत हे बाह्यरंगाने दिसायला माणसासारखेच असतात, परंतु संतांचा जर अंतरंग बघितला तो मात्र माणसांसारखा नसतो दादानं. आणि सर्वात जास्त किंमत जर कशाला असेल तर ती म्हणजे कशाला आहे? अंतरंगाला. देव बाह्यरंग बघत नाही दादानं, देव हा अंतरंग बघत असतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. भगवंत हा अंतरंग बघत असतो. आणि संत हे अंतःकरणातून शुद्ध झालेले असतात. काय? संत हे अंतःकरणातून शुद्ध झालेले असतात. आणि मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन असेल तर नक्कीच अंतःकरण काय होत असतं? शुद्ध होत असतं. कथेच्या कीर्तनाचे माणसाने सतत श्रवण केली पाहिजे, जेणेकरून माणसाचं अंतरंग काय होत असतं? शुद्ध होत असतं. महाराज म्हणतात ना की हरपले आपण पे पावे, ते पाहता संताया विवसावे, आणि म्हणून ऐकावे वर्णावे तेची सदा. विश्वमौली ज्ञानोबाराय म्हणतात की जीवाने सतत भगवंताच्या कथा कीर्तन ऐकले पाहिजे दादा. परंतु आजकाल कसं झालं की ज्यावेळेस कथेमध्ये विनोद सांगितले जातात, कथेमध्ये विनोदाची जेव्हा कीर्तन होतात त्यावेळेस माणसाच्या कानाला ऐकायला कसे वाटतात? गोड वाटतात. विनोद कीर्तनामध्ये झाले की माणसाला ऐकायला गोड वाटतं. परंतु ज्ञानाच्या गोष्टी जर सांगायला गेलं, भगवंताच्या कथा संतांचे चरित्र सांगायला गेलं, ते जीवाला आवडत नाहीत. हे ज्ञानाच्या गोष्टी सांगायला गेलं की माणसं खुशाल झोपा घेतात दादा. काय? ज्ञानाच्या गोष्टी सांगायला गेलं की माणसं कीर्तनामध्ये समोर बसून डुकला घेतात. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे, ऐसा माजल्याचा गुण, ऐसा माजल्याचा गुण. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे, ऐसा याचा वाण, ऐसा माजल्याचा लटिकेते रुचे साच कोणाही न पचे. मग मला सांगा, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे का मनोरंजनाचं साधन आहे? कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे दादा. मनोरंजनाची अनेक साधनं सरकारने आपल्याला उपलब्ध करून दिली. मोबाईल आहे, टीव्ही आहे. जर माणसाला करमत नसेल तर माणसाने मोबाईल घ्यायचा आणि दिवसभर त्याच्यामध्ये हास्य कॉमेडी लावून ऐकत बसायचं. परंतु कीर्तन ही विनोदाचं साधन नाही दादा. कीर्तनाने माणसाचा उद्धार झाला पाहिजे. कीर्तन चांग हो या अंग हरिरूप. या कीर्तनामध्ये स्वतः भगवंत असतो दादा. मग ते मनोरंजनाचं साधन कसं होईल? भगवंत हे मनोरंजनाचं नाही तर जीवाने स्वतःचा उद्धार करून घ्यावा याचं साधन आहे. काय? जीवाने स्वतःचा उद्धार करून घ्यावा याचं साधन आहे. आणि कीर्तनातून जर तुम्ही विनोदाची अपेक्षा करत असाल तर महाराज म्हणतात तुम्ही नक्कीच नरकाला जाणार. विनोदाची कथा गोड वाटे, देवाचे चरित्र नावडे सर्वथा. विनोदाची कथा गोड वाटे, हातावरी हाता हसोनी आपलीन, वाजविता टाळी लाज वाटे. तुकोबाराया म्हणतात तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी, आणि जातो यमपुरी भोगावया. असे जे आहेत ते नक्कीच नरकामध्ये जातात. म्हणून कीर्तनामध्ये माणसाने विनोदाची अपेक्षा करू नाही. की महाराजांनी कीर्तनाची कथेची मर्यादा संतांनी घालून दिली. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांनी कीर्तनाची कथेची मर्यादा घालून दिली, कारण कीर्तनामध्ये स्वतः भगवंत असतो. जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा, किंवा माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. विश्वमौली ज्ञानोबाराय वर्णन करतात. ज्यावेळेस भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुना मी जर हरवलो तर मला सापडण्याचं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे कोणतं? भगवंताचं. जिथं भगवंताची कथा कीर्तन चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन मला काय कर शोध. परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोषू वरवा, करीती माझा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, आणि माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. जिथे माझे भक्त माझी कथा कीर्तन करत असतात त्या ठिकाणी काय असतो? मी स्वतः उभा असतो. आणि जो या जगावरती
वरती ज्या काळाची सत्ता आहे तो काळ सुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाही. त्या काळाला सुद्धा परवानगी नाहीये या ठिकाणी यायची. यम सांगत असे दूता तेथे नाही तुम्हा सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावन गिरती फिरे भोवती. सुदर्शन चक्र घेऊन भगवंत स्वतः तुमची आमची काय करत असतात, या ठिकाणी रक्षा करत असतात. बघा त्या काळाची सत्ता वर्णन करताना विश्वमौली ज्ञानोबाराय वर्णन करतात की न्याहाळी पा केवडा पसरला सेच वडा करोनी माझी वडा आकार गजू. त्या काळाने आजपर्यंत कुणालाही सोडलेलं नाहीये. सृष्टीची उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवालाही काळाने सोडलेलं नाही. भगवान आदिशंकर, त्या शंकरालाही काळाने सोडलेलं नाही. विश्वमौली ज्ञानोबाराय त्याचं फार गोड वर्णन करतात की सृजित्या ब्रह्म्यासी काळगिळी पाळी त्या विष्णूची मान पिळी प्रलय रुद्राची करी होळी काळ महाबळी अनिवार्य. मासा असणारा तो काळ, त्या काळाने महाराज म्हणतात की इंद्रादिक देवांनी या काळाच्या भिन्याने अमृत पेलं, परंतु त्यांनाही काळाने सोडलेलं नाहीये. जे काळ कुटाचे सहोदर मृत्यू भ्याने प्याले अमर देहीचे पुरंदर 14 जाती. त्या इंद्रालाही काळाने सोडलेलं नाहीये. येथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. भगवंताचे अवतार पुरले नाही, तेथे तुमच्या आमच्या सामान्य जीवाची काय सत्ता आहे. मग असं जर या काळाच्या तडाख्यातून जर सुटायचं असेल तर एकच श्रेष्ठ साधन आहे, ते म्हणजे काय आहे, भगवंताचं नामचिंतन. अहो ज्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याची ताकद या नामापासून मिळते, मग ते नाम किती श्रेष्ठ असेल. विश्वमौली ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात की सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेडाईसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वरा ते न ओळखे ना सृष्टी ही करू शके तो थोर केला एके नामे जेणे. त्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याची ताकद जर कुठून मिळत असेल तर ती कुठून मिळते, भगवंताच्या नामचिंतनाने मिळते. म्हणून असं जे भगवंताचं नामचिंतन आहे जे की आपल्याला या काळाच्याही तडाख्यातून सोडवेल. मी मगाशी बोलून गेले की संतांच्या ठिकाणी या काळाचं भय राहिलेलं नसतं. कशामुळे, त्यांच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन असं, म्हणून त्यांना काळाचंही भय नाही, जन्माचंही भय नाही आणि मरणाचंही भय नाही. तुकोबाराय म्हणतात की नाही आम्हा जावे मरावे लागत असो अखंडित जैसे तैसे किंवा बीज भाजोनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. तुकोबाराय म्हणतात की आमच्या मरणाचा देखील आम्ही काय केला, सोहळा केला. लोक जन्माचा सोहळा साजरा करतात, यात नवल नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या मरणाचा सुद्धा काय केला, सोहळा केला. आपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. माझ्या मरणाचा देखील मी सोहळा साजरा केला आणि तो सोहळा कसा असा तसा नाही केला तर कसा केला, अनुपम्य. उपमा न देण्यासारखाच होता ना. जगद्गुरु तुकोबारायांच्या मरणाचा सोहळा उपमा न देण्यासारखाच होता, कारण शेवटच्या अंतकाळाच्या वेळेला स्वतः भगवंत विमान घेऊन नेण्याकरिता येतो. मग तो सोहळा का साधा असेल का हो. प्रयाण काळी देवी विमान पाठविले कधीच्या काळा माझी अद्भुत वर्तले मानव देह घेवोनी निज धामा गेले निळा म्हणे सकळ संता तो शविले. जगद्गुरु तुकोबारायांचे एकनिष्ठ शिष्य असणारे निळोबाराय यांनी तुकोबारायांचं अतिशय गोड त्यांच्या आरतीमध्ये वर्णन केलं. कारण बघा एवढे निष्ठावान शिष्य होते निळोबाराय तुकोबारायांचे. कलियुगामध्ये तसा गुरुही होणं नाही आणि तसे शिष्यही होणं नाही. तुकोबाराय म्हणतात कलियुगातले गुरु शिष्य कसे, तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आण नरका जाती. जगद्गुरु तुकोबाराय सारखे आणि जगद्गुरु निळोबाराय सारखे गुरु शिष्य या कलियुगामध्ये होणं शक्य नाही. बघा ज्यावेळेस निळोबारायांना तुकोबारायांची ख्याती कळाली त्यावेळेस निळोबाराय म्हणतात की तुकोबाराय सोडले तर मला आता कोणाचीही संगती करायची नाही. त्यांनी ठरवलं की जगद्गुरु तुकोबारायांना गुरु करायचं, परंतु त्यांनी ठरवलं त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालेलं होतं. जगद्गुरु तुकोबाराया वैकुंठाला गेलेले होते आणि ही बातमी निळोबारायांना कळाली. त्यावेळेस निळोबाराय म्हणतात जोपर्यंत तुकोबाराय मला भेट देत नाहीत तोपर्यंत अनुष्ठान मांडणार. 42 दिवस निळोबारायांनी अनुष्ठान मांडलं.
सांगितलं सारखं जगद्गुरु तुकोबारायांच्या नामाचा जप, भगवंताच्या नाही कुणाच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या नामाचा जप करत राहिले आणि शेवटी भगवंताला काळजी पडली, यांचं जर भजन करत करत नामचिंतन करत करत प्राण गेला तर माझी लाज काय, माझी लाज संतांच्या हातात आहे. मग असा विचार भगवंताने केला आणि स्वतः भगवंत तिथे प्रकट होतात. परंतु निळोबारायांनी भगवंताला बघितल्याबरोबर निळोबाराय म्हणतात, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रारथिल्या वाचोनी आलासी का, मी तुला बोलवलंच नाही तर तू कशा करीत आला. प्रल्हादा कारणे दैत्यासी दंडाया, स्तंभी देवराया प्रगटला, तैशा परिमज नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तुका म्हणे आम्ही न ओळखूची देवा, तुकयाचा धावा करीत असे, निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा, तुकयाचा धावा करीत असे, देवा मी तुझा धावा केलाच नाही, मी तुला बोलवलंच नाही तर फुकट कशासाठी श्रम केला. ज्यावेळेस भक्त प्रल्हादावर संकट आलं त्यावेळेस भक्त प्रल्हादाने भगवंताचं नामचिंतन केलं, भगवंताला बोलवलं, कारण तेवढा भाव त्याचा काय होता, दृढ होता. आणि त्या भावामुळे भगवंत कशातून प्रकट होतात, खांबातून प्रकट होतात. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. त्या भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी भगवंत नरसिंह रूपामध्ये प्रकट होतात, कारण त्या भक्त प्रल्हादावर हिरण्यकश्यपू सारखं संकट आलेलं होतं. परंतु देवा माझ्यावर तर असं कुठलं संकट आलेलं नाही, मग तरीही तू फुकट का श्रम केला, मी तुला ओळखत नाही. आणि त्यावेळेस मग स्वतः जगद्गुरु तुकोबाराया निळोबारायांच्या भेटीकरिता पुन्हा वैकुंठाहून परत आले आणि निळोबारायांना काय दिली, भेट दिली. असे असणारे निळोबाराया त्या तुकोबारायांचं वर्णन करतात. मग असा असणारा तो भगवंत या संतांच्या ठिकाणी अविरतपणे संतांच्या हृदयामध्ये असतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतीसी कामू विषयावरी. असा उदार असणारा तो भगवंत, किती उदार आहे तो भगवंत, ते जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. बहु आहे करुणावंत, 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 बहु आहे करुणावंत. आनंद है नाम जप, आनंद है नाम जप, उतरिला पार, दोहा उतरिला पार. अनंत है नामचा, अनंत है नामचा, तो उतरिला पार, दोहा उतरिला पार. करुणावंत, करुणावंत, आनंद हे नामजा, आनंद हे नामजा. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, आनंद हे आनंद अतिशय करुणावंत आहे तो भगवंत. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजप. किती करुणावंत आहे. विश्वमौली ज्ञानोबराय वर्णन करतात. तू आसन कादिकाचे निमाने, सायुज्य सौर सुदिदला पुतने, जी काविषाचे निस्तन पाने मारू आली, जी मारण्याकरिता आली तिला सुद्धा काय दिली, सायुज्यता मुक्ती प्रदान केली. एवढा करुणावंत आहे तो भगवंत. मागा दूध दे म्हणितले यासाठी, अगविया क्षीराब्धीची करुणी
वाटी उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैसी. वाटीभर दूध त्या उपमन्यूने मागितलं होतं, परंतु समुद्र काय दुधाचा सागर देऊन टाकला. मग एवढा करुणावंत असणारा तो भगवंत काय त्याचं नाव अनंत आहे दादांनो. कशामुळे अनंत? कारण संपूर्ण जग ज्याच्या काय आहे अधीन आहे. संपूर्ण सृष्टी त्याने निर्माण केली. एकलिनी कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने. गगन मेघ सूर्य चंद्र तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. संपूर्ण जगत ज्या भगवंताच्या अधीन आहे, संपूर्ण सृष्टी त्या भगवंताने काय केली निर्माण केली. जेने हे विश्व निर्मियले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्रे अपुलिय. असा अनंत अगाध असणारा तो भगवंत संतांनी त्याचं नामस्मरण केलं. अखंड संतांनी त्यांचं नाम कंठामध्ये धारण केलं. सर्व भावाने त्याला शरण जातात आणि तुकोबाराया म्हणतात त्याला शरण गेल्याच्या नंतर त्याची सेवा केल्याच्या नंतर जे सुख आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं त्या सुखाचा आम्ही स्वतः अनुभव घेतला आणि जगाला प्रगट करून सांगितलं. तेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. कामने साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले हे तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तो हावूत रील बार तो हा उतरील बार नदीचा भवदूतर नदीचा तो हावूत रील पार तो हावूत रील पार वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधलं भजन घेऊ. विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा
शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. या संपूर्ण परमार्थाचा आम्ही अनुभव घेतला आणि तो प्रगट करून जगाला सांगितला. अगोदर स्वतः अनुभव घेतला, अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. अगोदर स्वतः अनुभव घेतला आणि नंतर जगाला प्रगट करून सांगितला. असो यथामती यथावकाश विश्वमौली ज्ञानोबाराय असतील, गुरुवर्य दिदी असतील, भक्त बलवंत हनुमंतराया यांनी जशी बुद्धी दिली तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी, प्रेमाखातर सुरपिंपरून आलेले त्यांचेही धन्यवाद. ज्यांनी पहिली चाल गायली असे हरिभक्त परायण आदरणीय दैठणकर बाबा. कारण मोठ्यांचं नाव मुखाने घे लहान व्यक्तीने आपल्या मुखाने घ्यायचं नसतं, म्हणून आदरणीय बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर जांभूवरून आलेले आमचे अनंता महाराज असतील, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. आमचे बाळू महाराज असतील, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. आदरणीय महाराजांचं नाव कृष्ण महाराज असतील, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. पंचाळ महाराज असतील, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. गोपाळ महाराज असतील, महाराजांनाही धन्यवाद. सुरपिंपरीवरून आलेले आमचे ज्योतिबा महाराज असतील, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. आमचे भगवान काका असतील, ज्यांच्यामुळे त्यांच्या गावामध्ये कथा करण्याचा योग आला असे भगवान काका, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. आमचे गजू महाराज असतील, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. राजू महाराज असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. पुढश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. दोन्हीही मृदंगाचार्य ज्यांची उत्कृष्ट अशी मृदंगावर थाप आहे, आदरणीय हरिभक्त परायण आपल्या भागाचे वैभव सुरेश महाराज असतील, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. दुसरे मृदंगाचार्य त्यांची अतिशय उत्कृष्ट अशी मृदंगावरची थाप आहे, आदरणीय महाराजांचं नाव कृष्ण महाराज, गोविंद महाराज, महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. पुनश्च एकदा आणि ज्यांनी हे कीर्तन आपल्याला पुन्हा ऐकायला भेटेल अशी सोय करून दिली असे आमचे अर्जुन भैया, त्यांचेही धन्यवाद आहेत. आपुलकी ज्यांचं चॅनल, काय नाव आपुलकी, की ज्यांच्या आपुलकीमुळे तुम्ही सर्वजण काय आहात, आपुलकी तयार. तुम्हाला माझ्याबद्दल आपुलकी आहे म्हणून तुम्ही सर्वजण इथे काय आहात, उपस्थित आहात. असं ज्यांच्या चॅनलचं नाव असे आदरणीय अर्जुन भाऊ, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. पुनश्च एकदा बाहेरगावून आलेली भजनी मंडळ असतील, कुणी श्रोते असतील, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि विशेष वर्णन करायचं ते म्हणजे साऊंड सिस्टीम वाले दादा, तुमचेही धन्यवाद. अतिशय गोड आवाज दिला, तुमचेही धन्यवाद. भालदार, चोपदार, विनेकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.